मी विचारायचंय की स्वतःच्या तोंडाने काय घडलंय ते सांगणार आहात. कोण चालवत होतं गाडी? काय विचारतो मी, तोंड शिवली आहेत का तुमची? कोण चालवत होतं गाडी? मी. मी चालवत होतो गाडी. थोडी दारू प्यायलो होतो. चूक झाली माझ्या हातून बाबा. खबरदार मला बाबा म्हणालात तर. दारू पिऊन पिऊन या घराची इज्जत घालवलीस ते पुरेसं नव्हतं म्हणून गाडीखाली माणसं चिरडून मारण्यापर्यंत मजल गेली तुझी. अर्थात तुझ्याकडनं काय वेगळी अपेक्षा करणार म्हणा. आधी जन्मदा त्या आईला मारलंस, आता त्या गरीब घरातल्या माणसाला मारून आलायस. अरे 2 दिवसावर लग्न होतं त्या घरात, नवीन आयुष्याची स्वप्न बघत होते, ते सगळं उद्ध्वस्त केलंयस तू. पर निर्लज्जासारखा दारूचं कारण देतोयस. कुठल्या जन्माची शिक्षा देतोयस तू मला? हा सुधारेल सुधारेल म्हणून नेहमी याला पाठीशी घालत आलात ना. बघा, खून करून आलाय तो. याने याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगलीच पाहिजे. अहो थांबा ना तुम्ही. मध्ये पडू नकोस. कोणीही मध्ये पडायचं नाहीये. बाबा बाबा अहो ऐक बाबा. अरे अटक करा, अटक करा. गुन्हेगाराला अटक करा. गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे. गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे. गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे. साहेब, हे लोक ऐकायलाच तयार नाहीयेत. यांच्या युनियनची अजून माणसं जॉईन होतील आणि असं चालू राहिले ना तर दंगा होईल इथे. अरे शांत व्हा, शांत व्हा सगळे. चार्ज करा यांच्यावर. चार्ज मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला. साहेब, हा माझा मुलगा याने केला ऍक्सिडेंट. मी स्वतः तक्रार देतोय. ताब्यात घ्या आणि पुढची प्रोसिजर सुरू करा. त्याच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय. खूप गंभीर गुन्हा आहे हा. मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही जे गमावलंय ते भरून येणं कधी शक्य नाही, पण तरी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करीन मी.
मी तुझं? काय बिघडवलंय? अरे माझ्या मित्राचा जीव घेतला याने. ज्योती याला ना इथेच इथेच आत्ताच्या आत्ता ठेचून काढला पाहिजे. अरे शांत व्हा. ए थांबा. अरे थांबा. हे बघा ते स्वतःहून त्यांच्या मुलाला इथे घेऊन आलेत. त्यामुळे इथून पुढच्या गोष्टी आता कायद्याने होऊ द्या. आणि तुम्हीही कायदा हातात घेऊ नका. शांत व्हा सगळे. सर मॅडम तुम्ही जरा आत चला. FIR वर तुमची सही लागेल. ठाकूर तुम्ही याला आत घ्या. बरं झालं तो मुलगा सापडला. आता असा सोडायचा नाही त्याला आपण. काय पण म्हण, मोठी माणसं ही मोठी माणसंच असतात. अरे स्वतःच्या पोराची चुकी असून पण दिलेला शब्द पाळला आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले बघ. एकदम बरोबर बोललायस बघ तू. लय मोठ्या मनाचा माणूस आहे तो. खरंच की राव, चेष्टा नाही. स्वतःच्या पोराला पोलीस स्टेशनला घेऊन येणं मानलं पाहिजे या माणसाला. ज्योती तू काय काळजी करू नको. आपल्या सुजयला तर आपण नाही वाचवू शकलो, हा, पण देव आपल्या अभिजितला नक्की वाचवेल, माझा विश्वास आहे. खरंय. आता देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की माझ्या अभिजित दादाला लवकरात लवकर बरं कर.